नमस्कार मंडळी, मी शीतल सायकर. डे विथ डिलिशियसमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज मी बनवणार आहे मोमोज. त्यासाठी मी अगोदर एक कोबी चिरून घेतला, नंतर थोडी ढोबळी चिरली, नंतर थोडं गाजर चिरले, नंतर कांदा घेतला आहे, नंतर हिरवी मिरची घ्यायची आहे बारीक बारीक कट करून. सगळ्या भाज्या अशा बारीक बारीक चॉप करायच्या आहेत. मस्त अशा बारीक चिरून घ्यायच्या आहेत. त्यानंतर आपण बनवणार आहोत मोमोजचा डो. त्यासाठी मी मैदा घेतला, थोडंसं तेल टाकलं, थोडं मीठ टाकून घ्या आणि छान असा डो बनवून घ्या. डो बनवून झालेला आहे. तर डो जरा वेळ साईडला ठेवायचा आहे, म्हणजे तो छान भिजून होईल. त्याच्यानंतर एक कढई घेतली, तेल गरम केलं, कांदा टाकला आहे. छान असा कांदा परतून घ्यायचा आहे. नंतर थोडीशी ढोबळी मिरची टाकायची आहे. तेलामध्ये सगळ्या भाज्या छान अशा परतून घ्यायच्या आहेत. कोबी ॲड केला. कोबी पण मी छान बारीक असं चिरून घेतलेला आहे. गाजर टाकलं. सगळ्या भाज्या छान अशा परतून घ्यायच्या आहेत गरम तेलात. नंतर आलं लसूण पेस्ट टाकली. माझ्याकडे रेडीमेड होती म्हणून मी तीच टाकली आहे. चवीसाठी थोडंसं मीठ टाका. मी चवीसाठी थोडासा चाट मसाला टाकला आहे. तुम्हाला हवा असेल तर टाका, नाही तर तुम्ही स्किप पण करू शकता. थोडासा पिझ्झा सॉस पण टाकलेला आहे. सोया सॉस, रेड चिली सॉस, भाज्या आपल्या परतून झाल्या. त्याच्यानंतर स्टीम करायला एका भांड्यात पाणी गरम करायला ठेवायचं आहे. तोपर्यंत आपण मोमोज बनवून घेऊ. त्यासाठी मी एक छोटी अशी लाटी लाटलेली आहे. नंतर मोमोची स्टफिंग करून घ्यायची आहे. स्टफिंग झाल्यानंतर आपण जशी आपली करंजी बनवतो त्या पद्धतीने मोमोजला एक शेप द्यायचा आहे. व्यवस्थित असं ते दाबून घ्यायचं, म्हणजे ते फुटणार नाही. अशा पद्धतीने मोमोज बनवायचे आहेत. अजून एक करून दाखवते तुम्हाला.
मोमोज स्टीम करून घ्यायचे आहेत. त्यासाठी एका चाळणीत सगळे मोमोज ठेवून द्यायचे. व्हेज स्टीम मोमोज म्हटल्यावर स्टीम तर गरजेचीच आहे. चला स्टीम करून घेऊ. एका भांड्यात गरम पाणी मी अगोदरच ठेवलं होतं. स्टीम झालेले आहे, बघू शकता तुम्ही. मोमोज व्यवस्थित असे स्टीम झालेले आहेत. मस्त असे मोमोज घरच्या घरी बनवा आणि ते शेजवान चटणी आणि मेयोनीजसोबत सर्व करा. घरच्या घरी बनवा मोमोज. छान असे मोमोज बनलेले आहेत.